नमस्कार, VGL कुकिंगतर्फे तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत। आज आपण करणार आहोत साबुदाणा वडा आणि त्याच्याबरोबर शेंगदाण्याची चटणी। आज साबुदाणा वडा करण्यासाठी आपण हे साहित्य घेतलेलं आहे। साबुदाणा भिजवलेला, साधारण 6 तास भिजवलेला साबुदाणा आहे। हे भाजून शेंगदाणे त्याचं कूट करून घेतलेलं आहे। ही हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे, मीठ आहे, जिरं आहे, साखर आहे आणि हा उकडलेला सोललेला बटाटा आहे। या सहाय्याने आपण हा वडा बनवायचा आहे। सगळ्यात प्रथम हा आपण उकडलेला बटाटा किसून घेणार आहोत, म्हणजे सगळीकडे पुरण सारखं पसरलं जातं। नाहीतर आपण कुस्करून पण बटाटा ह्याच्यात घेऊ शकतो, पण एकसारखं सारण जर व्हायला पाहिजे असेल तर बटाटा किसून घेतला तर जास्त सेफर साईड। साबुदाणा घेऊया, शेंगदाण्याचं कूट घालूया, हिरवी मिरची घालूया, जिरं घालूया, मीठ घालूया चवीपुरतं आणि साखर घालूया। आता हे सगळं एकत्र करूया। हे सारण पूर्ण तयार होण्यासाठी थोडंसं मी हातावर पाणी घेऊन त्याला थोडंसं अंगाबरोबर 1 चमचा पाणी घालून हे मळून घेतलेलं आहे। आता हे आपण 5 मिनिटं असंच मुरवत ठेवणार आहोत की त्याच्यामध्ये आपण मीठ साखर जे घातलंय ते व्यवस्थित त्याच्यामध्ये उतरावं। आता आपण साबुदाण्याचं सारण मुरत ठेवलं आहे 10 मिनिटाकरता। त्याच्या दरम्यान आपण वड्यासाठी लागणारी चटणी आपण बघूया। ही झटपट होणारी चटणी आहे। त्याच्याकरता आपण अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलंय। तिखट जे आहे लाल तिखट मिरची पावडर ही आपण घालतो पहिली। मीठ घालूया, जिरा पावडर घालूया, हे सगळं मिक्स करूया। कोरडेपणा जो आहे तो जाण्याकरता साजूक तूप 1 चमचा घालायचं ह्याच्यामध्ये। आणि ही उपासाला चालणारी चटणी आहे, त्यामुळे सगळं ह्याच्यामध्ये उपासाला चालणाऱ्या पदार्थांमधूनच ही चटणी आपण बनवतो। आता आपण याचे वडे थापून घेऊया। तूप लावून आपण हा वडा थापतो आहोत आणि वडा शक्यतो गोल करू नये, तो चपटा असेल तर जास्त चांगलं, म्हणजे तो आतून छान भाजला जातो, शिजला जातो आणि कच्चा लागत नाही। हे अशा पद्धतीने आपण वडे बनवून थापून घेतलेले आहेत। आता आपण हे तळायला घेऊया। कढई आपण ठेवलेली आहे आणि तळणी तापली आहे की नाही हे बघूया।
वडा टाकायला हरकत नाही. एक बाजू भाजल्याशिवाय तळणीमध्ये झारा आपण घालायचा नाही, नाहीतर वडा मोडू शकतो. हे वडे तळून आपले तयार झालेले आहेत. बघा, आता वड्याची दुसरी बाजू आपण तळून घेऊया. हे साबुदाणे वडे आपले तयार झालेले आहेत. उपासाला किंवा एरवी नाश्त्याला सुद्धा, पावसाच्या वेळी, गारव्याच्या वेळी, कुठल्याही वेळेला करून खाता येण्यासारखे हे साबुदाणे वडे आणि त्याला साजेशी अशी शेंगदाण्याच्या कुटाची चटणी. कसा वाटला आपल्याला हा व्हिडिओ? आणि हे साबुदाणे वडे तुम्ही नक्की करून बघा. हो, आणि तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केलं आहे का? नसेल केला तर ताबडतोब सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. धन्यवाद.